जरांगेंना कायदाबाह्य वर्तन करता येणार नाही असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे फक्त गरजत आहेत असं देखील सदावर्ते यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। पुढे सदावर्ते यांनी जरांगेंवर टीका केलेली आहे। जरांगेंना कायदाबाह्य वर्तन करता येणार नाही, कायदा बाहेर जाऊन त्यांना वागणूक करता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच जरांगे फक्त गरजत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार केला आहे, मात्र इतर नागरी सुविधांवर देखील परिणाम होईल, कारण दक्षिण मुंबईतील ज्या नागरी त्या ठिकाणी आंदोलन करण्याला आता राज्य सरकारने नवी नियमावली लागू करून काही नियम लावून दिलेले आहेत। नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। कायदाबाह्य कोणी वर्तन करू शकत नाही, वागू शकत नाही आणि स्वतःच्या म्हणजे स्वार्थासाठी मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे कोणी सहन करणार नाही। आणि मला असं वाटतंय की मनोज जरांगे हे फक्त म्हणजे काय म्हणतो त्याला गरजत आहे, भुकत आहे। त्या पलीकडे मला नाही वाटत की मनोज जरांगे मुंबईमध्ये पाय ठेवू शकेल। मात्र कुठल्याही परिस्थितीत आपण मुंबईत जाऊ आणि त्या ठिकाणी आंदोलन करू, कारण गेल्या गणेशोत्सवात पण आपण बघितलं होतं की मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईत आलेले होते, स्वतः मनोज जरांगे आलेले होते आणि आता पुन्हा या वर्षीच्या गणेशोत्सवात सुद्धा ते चित्र होणार असल्याचे बघायला नाही वाटत। गणपती बाप्पा मोरया आहे, गणपती बाप्पा मोरया आहे। श्री गणेशाच्या पूजेला कोणी सुद्धा अडथळा निर्माण केलेला सहन केला जाणार नाही, मग ते मनोज असो की कुणी असो। तर 29 तारखेला मुंबईमध्ये आपण आंदोलन करणारच या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत। आपल्याला कुणीही अडवू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि यावरच गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। मनोज जरांगे केवळ गरजतायत असं देखील ते म्हणाले आणि यावर म्हणजे या संपूर्ण आंदोलनासंदर्भात जरांगेंनी आपली काय भूमिका मांडलेली होती पाहूया। गोरगरीब जनतेवरती तुम्ही तुमची दादागिरी, तुमच्या मनातले ते गलिच्छ विचार तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून लादू शकत नाहीत कोणावरती। असं मुंबई ही गोरगरिबांचं एक क्षेत्र आहे की न्याय मागण्याचं, आणि तिथं तुम्ही लोकाला येऊ नको म्हणणार, निर्बंध घालणार आणि कोण ऐकणार? हां, एक गोष्ट खरी आहे, आम्ही कायद्याचा सन्मान करणार तर हो करणार। आम्ही तुम्हाला परवानगीला अर्ज दिला आहे, कायद्याचा सन्मान करायचा आहे का नाही तुम्ही ठरवायचं। आम्ही कायद्याचा सन्मान केला आहे, करणार आहेत म्हणूनच आम्ही अर्ज दिला आहे। आता परवानगी तुम्ही देणार नाही म्हणल्याच्यानंतर कायदा तुम्ही पाळत नाहीत म्हणायचं आहे, आम्ही नाही। आणि तुम्ही परवानगी दिली काय नाही दिली काय? मुंबईत आमचं जर ठरलं मराठ्यांचं द्यायचं तर मी येणार आहे आणि रात्रंदिवस बसणार आहे, बघतो ना कोण उठीत आहे। हे मुंबईत बी घुसून आलेत एकदा, आणि आता असं जर अडविलं ना मग तर इतके घुसतील की तुम्हाला पळता भुई कमी होईल, इतके घुसतील। आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, मागणी मान्य हो तर आता मुंबई सोडितच नसतो आम्ही, 2दा सोडली। किती येड्यात काढणार तुम्ही लोकांना? आता सुट्टी नसती, ही अंतिम फाईट आहे, निर्णायक। काय व्हायचं ते होऊ दे, निर्णायक फाईट आहे, मुंबईत घुसणार, येणार म्हणजे येणार। हा काम फिम मग आधी मुंबई जाम आणि मग काम, हे असं कचकाच या बारीने आता